आज आपण करतोय पाणीपुरी घरच्या घरी. तर ह्यासाठी ना हिरवी मिरची, हिरवी चटणी आणि गोड चटणी लागते. कोथिंबीर घेतली, पुदिना घेतला, हिरव्या मिरच्या घेतल्या 2-4, थोडासा आल्याचा तुकडा घेतला बारीक चिरून 2-3 तुकडे आणि 1 लिंबू घेतलं. तर त्यासाठी आता आपण आधी हिरव्या चटणीसाठी मिक्सर करून घेऊ. कोथिंबीर घेतली मी मूठभर, पुदिना घेतला थोडासा, हिरवी मिरची आणि आल्याचा तुकडा घेतला, मीठ टाकलं याच्यात, आणि लिंबू पिळलं. ही पाणीपुरी ना घरच्या घरी एकदम साध्या सोप्या पद्धतीने पण एकदम छान होती. ह्याच्यात आहे ना वाटाण्याचं किंवा बटाट्याचं सारण दोन्ही टाकायचं जे आपल्याला आवडतं. थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि काळे पडू नये म्हणून बर्फाचे तुकडे टाकले. आता हे मिक्सर करून घ्यायचं. आता ही झाली हिरवी चटणी. आता ही एका पातेल्यात पाणी घेतलं मी, फ्रीजमधलं थंड पाणीच घेतलं पाणीसाठी, पाणीपुरीच्या पाणीसाठी, हिरव्या तिखट पाण्यासाठी. त्याच्यात पाणी टाकलं, फ्रीजमधल्या बॉटलचं मीठ टाकलं, साधा 1 चमचा टाकलं आणि काळं मीठ 1 छोटा चमचा टाकलं. आणि आपण आहे ना ते वाटणात पण टाकलेलं आहे मीठ, त्यामुळं त्याचं हे अंदाज हे करूनच टाकायचं. आणि हे चिंचेचा कोळ टाकला आणि ते वाटलेलं हिरवं वाटण टाकलं. आता हे जिरा पावडर टाकली, भाजलेल्या जिऱ्याची पूड, थोडंसं लाल तिखट टाकलं, आणि ना लिंबू पिळा किंवा तुमच्याकडे सायट्रिक ॲसिड असेल तर ते टाका थोडंसं, त्याने चांगला फ्लेवर येतो, आंबट असं व्यवस्थित लागतं. 1 मोठा चमचा भरून जलजिरा पावडर टाका. चिंचेची गोड चटणी टाकलेली थोडी, ती फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ना अशी घट्ट झालेली आहे. आणि हे हिंगाचं पाणी टाकलं मी. खडा हिंगा असेल तर तो पाण्यात थोडा वेळ भिजत ठेवा आणि ते पाणी टाका, त्याने एकदम छान वेगळाच फ्लेवर येतो ठेल्यावाल्यासारखा. आणि बर्फाचे तुकडे टाकले, खूप छान लागतं हे पाणी. आणि हे गुळाचं सिरप आहे. ते मगाशीचा चिंचेचा कोळ टाकला होता आधी, तो घट्ट होता, तो हे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे घट्ट झाला. आणि आता हे गुळाचं सिरप टाकलं थोडं. आता ह्या पुऱ्या आहेत ना मी रेडीमेड आणलेल्या आहेत. तुम्हाला घरी पण रव्याच्या ह्याच्या करू शकता किंवा रेडीमेड फुललेल्या पुऱ्या पण आणू शकता, किंवा हे असं रेडीमेड मिळतात ते पॅकेट आणून अशा तळून घेऊ शकता. तसंही तुम्हाला सोयीस्कर वाटेल तसं. आपोआप छान होतात त्या पुऱ्या पण. एका पॅकेटमध्ये भरपूर येतात पुऱ्या. किती मस्त फुलतात त्या.
आता हे ना आपण जे पाणी केलेलं आहे ना त्याच्यात आहे ना तुम्ही रेडीमेड चिंचेची चटणी टाकू शकता किंवा मग चिंचेचा कोळ आणि गुळाचं सिरप दोन्ही टाकू शकता, जसं तुमच्याकडे अवेलेबल असेल त्यानुसार. आणि आता ह्या पुऱ्या आहे ना तळून घ्यायच्या. आणि गोड पाणी करायचं असेल तर चिंचेची चटणी आणि त्याच्यात हे हिरवं केलेली चटणी टाकायची. आता इकडं वाटाणा पण आहे ना शिजवून घेतलेला आहे, जिरेची फोडणी देऊन शिजवून घेतलेला आहे. फक्त पांढरे वाटाणे भिजत घातले 4-5 तास. भिजल्यानंतर आहे ना थोडासा सोडा टाकून शिजवून घेतले. त्याला जिरेची फोडणी, हळद, हिंग टाकलेले आहे फक्त. आणि 2-4 बटाटे उकडून स्मॅश करून घेतले. त्याच्यात ती हिरवी चटणी टाकली थोडीशी त्या बटाट्यामध्ये आणि थोडंसं मीठ टाकलं. आता ह्या पुऱ्या मी फोडून घेते आणि कसं सर्व करायचं ते दाखवते. आणि ह्या पाण्यात आहे ना तुम्ही खारी बुंदी टाकू शकता, तर माझ्याकडे नव्हती तर नाही टाकली मी. आता हे बटाटा उकडून त्याच्यात हिरवी मिरचीचे तुकडे, कोथिंबीर आणि हिरवी चटणी टाकलेली थोडीशी. आता हे बटाट्याचं मिश्रण टाकते मी आधी थोडंसं पुरीत. आणि मग हे शिजवलेल्या वाटाण्याचं टाकते. तर वाटाणे काहीच नाही, फक्त 4-5 तास भिजवून जिरेची कुकरमध्ये शिजवलेले, जिरेची फोडणी, हिंगाची फोडणी दिली आणि हळद, मीठ टाकलं थोडंसं. नसलं तरी चालेल वाटाणा, नुसतं बटाटा असला तरी चालेल. मी आता हे दोन्ही पण प्रकारे करते, वाटाण्याचे पण आणि बटाट्याचे पण. तुम्हाला जसं आवडेल किंवा दोन्ही मिक्स करून पण करता येऊ शकतं. बारीक शेव असेल तर ती पण वरून टाकू शकता तुम्ही. आता हे कसं मी घरच्या घरी आणि अचानकच ठरलं म्हणून माझ्याकडे जेवढं सामान होतं तेवढ्यातच मी केलं. हे आता हे पाण्यात बुडवून खाऊन पहा, अशा पद्धतीने करून पहा एकदा. खूप छान झाली ती आणि पटकन होणार आहे. त्या ठेल्यावर गेल्यावर 40 रुपयाच्या एवढ्याशाच पुऱ्या भेटतात, तसं घरी परवडतं पण करायला. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, एन्जॉय करा.